श्लोक 13. सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. अर्थ, त्या ज्ञेय ब्रह्माला सर्व ठिकाणी हात व पाय आहेत, सगळीकडे नेत्र, मस्तके व मुखे आहेत, सर्व ठिकाणी कान असून ते सर्व व्यापून राहिलेले आहे. विवरण. ब्रह्माचे वर्णन शब्दाने करता येत नसले तरी ते नेमके काय आहे हे कळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण शब्दात वर्णन करून सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहेत. ते सांगतात की ब्रह्माला सर्व बाजूनी हात, पाय, डोळे, डोकी, तोंड, कान इत्यादी सर्व आहे. कारण या जगातील सर्व प्राणी मात्रांमध्ये ब्रह्मच भरून राहिलेले आहे. म्हणून त्या सर्वांचे हात, पाय, तोंड, डोळे इत्यादी सर्व ब्रह्माचेच अवयव आहेत असे आपण समजावे. हे सर्व प्राणी जग व्यापून असल्याने ते सर्व त्याचेच आहे असा याचा अर्थ होतो. तसेच या सर्व प्राणीमात्रांच्या क्रिया या त्याच्याच क्रिया आहेत. त्या क्रिया हेच त्याचे हात आहेत. ते सर्वत्र आधीच पोहोचलेले आहेत. म्हणूनच सर्वत्र त्याचेच पाय आहेत. म्हणजे सगळीकडे तो आहेच, म्हणून सगळीकडे त्याचे पायसुद्धा आहेत. ज्याप्रमाणे सूर्याला अंग व डोळे वेगळेपणाने नसतात, त्याचप्रमाणे त्याचे डोळे सर्वत्र आहेत. ब्रह्मा सर्वांचे मस्तकावर नित्य नांदत असतो, म्हणून त्याचे सगळीकडे मस्तकसुद्धा आहे. अग्नीचे सर्वांग हे त्याचे मुख आहे. ते सर्वांगाने भोगते सुद्धा आहे. ती सर्व याचीच मुखे आहेत. आणि म्हणूनच आपण जेव्हा आपल्याला भगवंताला काही द्यायचं असेल, अर्पण करायचं असेल, तर ते आपण अग्नीमध्ये समर्पण करतो आणि आपण असं समजतो की हे अग्नीला अर्पण केलं म्हणजे ते भगवंताला पोहोचलो. अशा रीतीने ही सर्व याचीच मुखे आहेत. आकाशाचा गुण शब्द आहे. ते सर्वव्यापी आहे, म्हणून त्याला सर्वत्र कानसुद्धा आहेत. अर्थातच हे वर्णन ब्रह्माची व्याप्ती दाखवण्यासाठी केलेले आहे. नाहीतर प्रत्यक्षात ते निर्गुण निराकारच आहे. मात्र ते स्वतः निर्गुण निराकार आणि इंद्रियरहित असले तरी सर्व इंद्रियांची ज्ञानग्रहण क्षमता त्यात आहे. आपण वरचं सर्व वर्णन ऐकून लक्षात आलं असेल की अशाच प्रकारचं विश्वरूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं होतं आणि त्याचं वर्णन आपण 11व्या अध्यायात यापूर्वी पाहिलेलं आहे. ब्रह्माचे असे वर्णन करण्याचे एक कारण असे आहे की आपण स्वतःला यामध्ये समाविष्ट आहोतच असे समजायला पाहिजे. म्हणजे आपण त्याहून भिन्न नसल्याचा भाव आपल्या मनात प्रगट होईल व सर्व इंद्रिये ही त्याचीच असल्याने त्याबद्दल आपल्या मनात असलेला अहंकार सुद्धा दूर होईल. म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं की मी माझ्या हाताने हे केलं, माझं हे कर्तृत्व आहे, तर तसं न वाटता हे सगळं भगवंताचेच हात किंवा भगवंताच्याच सर्व अवयवांकडून हे जे आपलं कर्तृत्व आहे ते सातत्याने प्रगट होत असतं. परमात्म्याशी एकरूपता अनुभवताना त्याचे प्रमाणे आपले अमरत्वसुद्धा अनुभवायला मिळेल. मग त्याला मरणाची भीती वाटणार नाही. असा हा सर्वात्म भाव ब्रह्माचे ज्ञान प्राप्त झाल्यानेच प्राप्त होतो. संपूर्ण विश्वाला एका अंशाने व्याप्त करून स्थित असलेले ब्रह्म देश, काळ, वस्तू, व्यक्ती इत्यादीमध्ये सुद्धा भरून राहिलेले आहे किंवा संपूर्ण विश्वच हे परमेश्वराचे रूप आहे, हा विचार गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायापासून वारंवार आपण पाहिला आहे. आणि याचप्रमाणे ऋग्वेदामध्ये सुद्धा या विश्वरूपी ईश्वराचे वर्णन केलेले आहे. तसेच पुरुष सूक्तामध्ये सुद्धा याचे असेच वर्णन आहे. यजुर्वेदामध्ये तर रुद्रदेवतेचे विश्वरूप वर्णन केले आहे. परमेश्वराचे असे सर्व व्यापित्व लक्षात घेऊन आपणही त्याचा एक अंश आहोत असा अनन्य भाव मनात दृढ करायला हवा व परमेश्वराशी एकरूपता अनुभवायला हवी. आणि या ज्ञानाने प्राप्त होणारी ही अवस्था प्रत्येकाला अनुभवता येऊ शकते. हीच मानवी मनाची इथे कर्तव्यतासुद्धा आहे असे भगवान इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.
श्लोक 14. सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. अर्थ, ते सर्व इंद्रिय गुणांनी भासत असून सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते असक्त असून कोणत्याही गोष्टीची आसक्ती नसलेले सर्व पोषक असे आहे. गुणरहित असून गुण जाणणारे आहे. हे सर्व आपल्या योगमायेने ते करत असते, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण पाहूया. मागील श्लोकात ब्रह्माचे हजारो हात, पाय, डोळे, कान इत्यादी अवयव असून ते सर्व व्यापी आहे असे सांगितले आहे. आणि या श्लोकात भगवान श्रीकृष्ण ब्रह्मतत्वाचे वैशिष्ट्य सांगत आहेत. ते निराकार म्हणजे इंद्रिय विरहित असले तरी त्याला सर्व इंद्रियांचे गुण असतातच. ते ऐकू शकते, पाहू शकते, वास व चव सुद्धा घेऊ शकते. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. ब्रह्मतत्वाचे वैशिष्ट्य असे आहे की ते प्रत्यक्षात इंद्रिय विरहित असले तरी त्याला सर्व इंद्रियांचे गुण असतातच. म्हणजे पाहणे, ऐकणे, चव घेणे इत्यादी सर्व क्रिया ते करू शकते. प्रत्यक्ष इंद्रिये नसतात, पण त्या त्या इंद्रियांच्या क्रिया ते करू शकते. जसे सापाला कान नसले तरी त्याला ऐकायला तर येतेच, किंवा मुंग्यांना जीभ नसली तरी त्या साखरेची गोडी चाखतातच. निसर्गात अनेक अशा गोष्टी आहेत की प्रत्यक्ष इंद्रिय नसले तरी त्या विशिष्ट इंद्रियांच्या गोष्टी किंवा इंद्रियजन्य ज्ञान प्रत्यक्ष त्यांना झालेले दिसते. ब्रह्माला इंद्रिय नसली तरी इंद्रियांचे सर्व गुण त्याचे जवळ असतातच, कारण इंद्रियांना प्राप्त झालेले गुण भगवंतानेच त्यांना दिलेले आहेत. शिवाय त्याचे मुळेच तर सर्व इंद्रिय कार्य करावयास समर्थ असतात. त्याचे अभावी इंद्रिये कार्य करू शकत नाहीत. सर्व प्राणीमात्रांचे ठिकाणी ते आत्म्याचे रूपाने स्थित असते. असे असले तरी प्रत्यक्ष ते इंद्रिय धर्मापासून मात्र वेगळे आहे किंवा रहित आहे. मात्र इंद्रियांचे कार्य पाहून आत्म्याचे अनुमान आपल्याला करता येऊ शकते. इंद्रियांच्या गुणधर्माचा आभास आत्म्याचे ठिकाणी होतो असे म्हटले जाते. असक्तम, ब्रह्म सर्वत्र असले तरी ते कोणाशी आसक्त असत नाही. ते संगरहित आहे. त्याला काहीच नको असते. त्यामुळे ब्रह्म सर्व आकारांशी म्हणजे सर्व वस्तुमात्रांचे ठाई सारखेच अवस्थित असले तरी त्या कोणत्याही वस्तुमात्राशी ते जरासे सुद्धा लिप्त झालेले नसते. सर्व भूतचैव, ब्रह्म सर्व भूतांचे भरण पोषण व धारण करते. प्रत्येकाला त्याचे अन्न योग्य वेळी मिळवून देते. छोट्यात छोटा किडा मुंगी सुद्धा किंवा वाघ, सिंह, हत्ती, माणूस, जलचर, पक्षी अशा शेकडो, लाखो, कोट्यावधी प्राणीमात्रांचे भरण पोषण व्हावे याची तरतूद त्याने केलेलीच असते. अगदी माता पित्याविना नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाची पण तो काळजी कोणाचे ते रूपाने नक्कीच घेत असतो. निसर्गात असंख्य प्राणी आहेत की त्यांचे संगोपन माता पिता करत नाहीत. बर्फाळ प्रदेशात गवताची काडीसुद्धा उगवत नाही, पण तेथे जीवसृष्टी अस्तित्वात असते. आपल्याला विश्वामित्र मेनका यांची मुलगी शकुंतला आणि कर्णाची गोष्ट माहिती आहे की त्यांना जन्मतःच त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा त्याग केला होता. पण त्यांचे भरण पोषण कण्व मुनींनी आणि अर्थातच राधा आणि अधिरथ यांनी केल्याची सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. निर्गुण गुणभोक्तृच, ब्रह्म स्वतः निर्गुण आहे, पण ते सर्व गुणांचे भोग घेणारे आहे. निर्गुण म्हणजे गुण नसणारे असा अर्थ आहे. पण ते गुणांचा भोग तरी कसा घेणार? तर ज्याप्रमाणे इतरांच्यात असलेल्या गुणाचा आनंद उपभोगला जातो. उदाहरणार्थ, गायक गाणे गातो, वादक वाद्य वाजवतात, त्यांचा आस्वाद अनेक लोक घेत असतात. त्यांचे जवळ गाणे गाण्याचा गुण तर नसतो. तसेच भगवंत सर्व प्राणी मात्रांचे गुणांचा भोग साक्षी रूपाने नित्य घेत असतो. निर्गुण म्हणजे सर्व गुण एकत्र असणे असाही एक अर्थ आहे.
यासाठी निसर्गातील पुढील नियमसुद्धा सांगितला जातो. दोन विरुद्ध गुण एकत्र आले म्हणजे त्यांचा परिणाम शून्य असतो. उदाहरणार्थ, उष्ण व थंड पदार्थ एकत्र केला तर तयार होणारा पदार्थाचा गुण थंडही राहत नाही आणि उष्णही असत नाही. शीतोष्ण हे द्वंद्व आहे. त्याप्रमाणे सर्व द्वंद्वे एकत्र केली तर ते शून्यच होते. ब्रह्मामध्ये सर्व द्वंद्वे आहेतच, म्हणजेच सर्व गुण त्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्याचे पासूनच तर पंचमहाभूतांना त्यांचे त्यांचे गुण मिळालेले आहेत. म्हणूनच या निर्गुण ब्रह्मातून सर्व प्रकारचे गुण बाहेर पडतात. असे निर्गुण ब्रह्म सर्व गुणांचे भोगते आहे. कारण सर्व प्राणीमात्रांचे शरीरात ब्रह्म आहेच आणि ते सर्वव्यापी आहे. ते नाही अशी कोणतीच जागा या विश्वात नाही. प्राण्यांचे देहात ब्रह्म नसले तर ते चेतनारहित होते आणि मग ते कशाचाच उपभोग घेऊ शकत नाही. म्हणजेच प्रत्येक प्राणीमात्रात राहून ते ब्रह्म नित्य उपभोग घेते व ते गुण भोगतासुद्धा असते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 15. बहिरन्तश्च भूतानां चरैश्चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. अर्थ, ते ब्रह्म चराचर भूतांच्या आत आहे व बाहेर सुद्धा तेच आहे. ते अति जवळ आहे आणि ते अति दूरही आहे. ते अतिशय सूक्ष्म असल्याने अविज्ञेय म्हणजे जाणवणे आणि जाणणे दोन्ही कठीण आहे, असे अर्जुनाला भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. ते ब्रह्म प्राण्यांचे आत असते, त्याला आत्मा असे म्हणतात. तो ब्रह्माचा अंश असतो. त्याचे असण्यामुळेच प्राणीमात्रांचे अस्तित्व असते. शरीरातील त्या ब्रह्माला मी किंवा आत्मा असा शब्दप्रयोग केला जातो. जो आपल्या शरीरात आहे तोच बाहेर सुद्धा सर्वत्र पसरलेला आहे, म्हणूनच त्याला ब्रह्म असे म्हणतात. ब्रह्म ह्याचा अर्थ सर्वत्र पसरलेले. भूत म्हणजे अस्तित्वात असलेले सर्व काही. ते सजीव वस्तूप्रमाणेच पृथ्वी, सूर्य इत्यादी पंचमहाभूतातही आहे. ज्याप्रमाणे आकाश कोणत्याही वस्तूच्या आत व बाहेर असते, तसेच ब्रह्मसुद्धा असते. अगदी आकाशाच्याही आत व बाहेर ते आहे, कारण आकाश हे एक पंचमहाभूतातील एक भूत आहे. ज्ञानदेव असं सांगतात की ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तोय भंगल्या आपैसे स्वरूपची की. अध्याय 2, ओवी 142 आहे. ब्रह्म चर व अचर असे आहे, कारण माणूस, पशु, पक्षी, जलचर इत्यादी सर्व चर प्राणी आहेत. वृक्ष, वनस्पती अचर आहेत, परंतु या दोन्हीमध्ये ब्रह्म आहेच. अगदी दगड, माती, लाकूड इत्यादीमध्ये सुद्धा ते असतेच. म्हणूनच लाकडी खांबातून नरसिंह प्रगट झाले होते. या सजीव व निर्जीव दोघांचेही सर्व व्यापार ब्रह्मच करीत असते, म्हणून ते चर व अचर दोन्हीही आहे. ते अगदी दूर आहे, तसेच अगदी ते जवळ सुद्धा आहे. दूर म्हणजे किती दूर, तर चंद्र, सूर्य, नक्षत्र, आकाश आपल्यापासून हजारो मैल दूर आहेत आणि ते सर्व ब्रह्मच आहेत, म्हणून ब्रह्म दूर आहे असे म्हणतात. आणि ब्रह्म आपल्या शरीरात आहे. आपल्या शरीराचे बाहेरही त्याचे अस्तित्व आहेच, म्हणजे ते अगदी आपल्या जवळच आहे. ब्रह्म अगदी जवळ असूनही ते आपल्याला कळत नाही, दिसत नाही, म्हणून ते दूर वाटते. असाही एक आशय आपण लक्षात घ्यायला हवा. ब्रह्म हे अतिसूक्ष्म असल्याने ते आपल्याला दिसत नाही. सूक्ष्म म्हणजे किती, तर प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांचा विचार केला तर विज्ञान असे सांगते की ते अतिसूक्ष्म कण आहेत. या कणांचे आत व बाहेर आकाश असते व त्या आकाशात ब्रह्म असते. असे हे अतिसूक्ष्म असलेले ब्रह्म आपण समजू शकत नाही, म्हणून त्याला अविज्ञेय, जाणण्यास कठीण असे म्हटले जाते. मात्र त्याने धारण केलेली जड रूपे आपण बघू शकतो. ज्ञानदेव
पुढील ओवीत असे सांगतात, जे सर्वत्र सर्वही देही, ज्या करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही, चैतन्य एक. अध्याय 2 ओवी 177 आहे. गीतेमध्ये जसे ब्रह्माचे वर्णन केले आहे तसेच ते ईशोपनिषदातही केलेले आहे. ते स्वतः न हलणारे असे एक आहे, तथापि मनापेक्षाही ते अत्यंत वेगवान आहे. ते धावपळ करणाऱ्या इतरांच्या नेहमी पुढे जाते, तरी ते स्थिर आहे. ते दूरही आहे व जवळही आहे. ते सर्वांच्या आतही आहे व बाहेरही आहे. ते ब्रह्म मोठ्यात मोठे आणि सूक्ष्मात सूक्ष्म असे आहे. पाहणाऱ्यांना ते त्यांच्या अंतःकरणातच आहे. ते सर्व व्यापक असल्याने सर्वत्र उपस्थित सुद्धा आहे. ते अतिसूक्ष्म असल्याने जाणण्यास कठीण आहे. ते सर्व व्यापक असल्याने सर्वांहून सूक्ष्म सुद्धा आहे. म्हणूनच त्याचे स्वतंत्र अस्तित्व कोणाला जाणवत नाही व ते जाणण्यास कठीण आहे असे वाटते. ब्रह्म दूर किंवा जवळ कसे याचे एक उदाहरणही ज्ञानदेवांनी 17व्या अध्यायात दिलेले आहे. ते म्हणतात की जे तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी असी तरी अखंड उजूची हासी. म्हणजे गणपतीचं वर्णन करताना ते असं म्हणतात की ज्यांना तुझ्या स्वरूपाचे ज्ञानच नाही, त्यांना तुझे बाह्य रूप पाहून तू वक्रतुंड आहेस असे वाटते. मात्र जे तुला जाणतात ते तत्ववेत्ते, त्यांना मात्र तू नेहमी सम आहेस असेच वाटते किंवा असेच ते मानतात. इथे आपण थांबूया. श्लोक 16. अविभक्तैच भूतेषु विभक्तमिव च स्थितं, भूतभर्तृच तज्ज्ञेयं ग्रशिष्णु प्रभविष्णुच. अर्थ, ते परब्रह्म आकाशाप्रमाणे अखंड असे एकरूपच आहे, तरीही ते चराचर भूतात जणू काही विभक्त झाल्यासारखे झाले आहे. ते ज्ञेय परब्रह्म सर्वांना उत्पन्न करणारे, सर्व भूतांचे धारण करणारे व सर्वांचा संहार करणारे असे आहे. विवरण पाहूया. ते ब्रह्म अविभक्त म्हणजे अखंड एकरसच आहे, परंतु ते सर्व भूतांमध्ये स्थित असल्याने ते विभक्तासारखे आपल्याला दिसत असते. एक असूनही अनेकांसारखे भासते. उदाहरणार्थ, आपण सोन्याचे दागिने केले तर ते वेगवेगळे आकार रूप धारण केलेले असते, पण त्यातील सोने मात्र एकच आहे. फक्त आकार भिन्नतेने ते आपल्याला वेगवेगळे भासत असते. किंवा काळ हा एकच आहे, पण निमिष, प्रहर, मुहूर्त, दिवस, पक्ष इत्यादी भेदाने युक्त असल्याने तो आपल्याला वेगळा वाटतो. एकाच माणसाचे बाल, तारुण्य, वार्धक्य असे भेद आपण करतो. तसेच हे ब्रह्मतत्व सर्व विश्वाच्या रूपात भिन्नतेने दिसत असते. पण मनाने याचा अनुभव घेतला तर येथे अनेक वस्तू नाहीत, ते सर्व एकच एक आहे. वासुदेव सर्व असेच हे आहे. मात्र आपण द्वैत भावातून नाना वस्तू, प्राणी इत्यादी गोष्टी पाहतो आणि या द्वैत भावामुळेच वारंवार जन्ममृत्यूचे कष्टसुद्धा भोगतो. वास्तविक तो एकच एक असून आकाशाहून महान असाच आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. भूतभर्तृच तज्ज्ञेयं ग्रशिष्णु प्रभविष्णुच. ते ब्रह्म सर्वांची उत्पत्ती करणारे आणि सर्वांचा ग्रास करणारे म्हणजे नाश करणारे असे असले तरी ते सर्वांचे पालन करणारे सुद्धा आहे. म्हणजेच ब्रह्म सर्वांचे उत्पत्ती, स्थिती आणि पालन उत्पत्ती करणारे, स्थिती म्हणजे पालन करणारे आणि लय म्हणजे नाश करणारे असे आहे. त्याच्या या कार्यामुळेच त्या एकालाच सृष्टीकर्ता म्हणजे ब्रह्मदेव, स्थितीकर्ता म्हणजे विष्णू आणि लय करणारा म्हणजे रुद्र अशी नावे दिली गेली आहेत. वास्तविक ते तीनही एकच आहेत. ते एकटे एकच ब्रह्म सर्व प्रकारची कार्ये विविध रूपात धारण करून करत असते आणि म्हणूनच या तिघांचे एकत्र असणे त्यालाच आपण दत्तात्रेय असे म्हणतो. असे या परब्रह्माचे रूप आहे असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. आणि हे सर्व लक्षात घेऊन याचा
अर्थ लक्षात घेऊन अर्जुनाने युद्ध करायला तत्पर राहावे असेही भगवंतांना सुचवायचे आहे असे वाटते. इथे आपण थांबूया. श्लोक 17. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परं च ते ज्ञानैज्ञेयज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. अर्थ, ते ब्रह्म ज्योतीची ज्योती म्हणजेच प्रकाशाचा प्रकाश आहे. तमाचा म्हणजे अंधाराच्या, अज्ञानाच्या किंवा जडाच्या पलीकडे ते आहे. ते ज्ञानस्वरूप असून तेच ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यास योग्य किंवा जाणण्यास योग्य असेच आहे आणि ज्ञानानंच त्याचे आकलनसुद्धा होते. हे सर्वांच्या हृदयात स्थित असते. विवरण. ज्योत म्हणजे शक्तीचा आविष्कार. दिव्याची ज्योत ही तेजरूपी शक्तीचा आविष्कार असतो. दिव्याची ज्योत अगदी छोटी असते, पण तशाच अनेक अशा प्रचंड ज्योती आकाशात आहेत. म्हणजेच आकाशातील असंख्य तारे होय. आपला सूर्य हा सुद्धा एक ताराच आहे. त्याच्यापेक्षा आकाराने व प्रकाशाने मोठे असे अनेक तारे, असे तेजोमय तारे छोटे वाटावेत असे तेजोमेध या आकाशात आहेत. अशा या सर्व ज्योतींची ज्योत म्हणजेच हे ब्रह्म आहे. ते या सर्व तेजोमय ताऱ्यांचे पलीकडे आहे. या सर्वांमध्ये असलेले तेज, ज्याने हे सर्व विश्व प्रकाशमान होते, ते तेज या ब्रह्माचेच आहे आणि ते तेज या ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे. म्हणूनच ब्रह्माला ज्योतीची ज्योत असे इथे म्हटले आहे. म्हणजे जगातील प्रत्येक प्रकाशमान जी वस्तू आहे त्याला मिळालेले तो प्रकाश किंवा ते तेज हे ब्रह्मापासून त्याला मिळालं आहे, असा याचा अगदी थोडक्यात अर्थ आहे. तमस म्हणजे अंधार. आकाशात रात्रीच्या वेळी पाहिले तर अंधाराच्या पार्श्वभूमीवर असंख्य तारे चमचमताना दिसतात. यांचे मध्ये प्रचंड अंतरसुद्धा आहे. या साऱ्या ताऱ्यांना एकत्र केले तरी अंधारापेक्षा त्यांचे तेज अगदी कमी असते. या तमाचा थांग लागत नाही. ब्रह्म हे त्या तमाला सामावून घेते, म्हणून ते तमापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. ते परमश्रेष्ठ ब्रह्म या तमाचे पलीकडे आहे आणि तम म्हणजे अज्ञान किंवा जड. अर्थातच ब्रह्म हे त्या पलीकडे आहे. तमतत्व म्हणजे काली, ही शिवाची एक पत्नी म्हणजे अर्धांगी आहे. तर ज्योती म्हणजे उमा, तेजोमय गौरी, ही शिवाची दुसरी अर्धांगी आहे. आणि या दोघींपेक्षा श्रेष्ठ असलेला त्यांचा तो पती म्हणजे शिव, तेच परब्रह्म आहे, असा सुद्धा याचा एक अर्थ होतो. असे ब्रह्म सर्वांना जाणण्याजोगे आहे, मात्र ते ज्ञानानेच जाणता येते, कारण ते स्वतः ज्ञानस्वरूप आहे. येथे ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता हे सर्व एकच आहेत. तेथे त्रिपुटी भेद नाही, म्हणून ते समजावयास कठीण वाटते. मात्र साधकांनी स्वतःलाच ज्ञाता म्हणजे जाणणारा आहोत असे समजले आणि त्याने स्वतःचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे ठरवले तर त्याला ते जमू शकतं. म्हणून जाणावयाचा विषय जे ज्ञेय तेही आपण स्वतःच आहोत असा विचार करावा. स्वतः चित स्वरूप असल्याने ज्ञानसुद्धा आपलेच स्वरूप आहे असा विचार केला म्हणजे ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान आपण स्वतःच होऊन जातो आणि आपण वेगळेपणाने म्हणजे ब्रह्मापेक्षा वेगळेपणाने उरत नाही. खरं तर हे सर्व विषय जरा आपल्याला कळायला खूप अवघड आहेत, पण ह्याच्याहून काही खूप सोपं करता येणं शक्य नाही आहे. म्हणून मी जसं आहे तसं सांगायचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच संदर्भात आपल्याला गजानन महाराजांच्या चरित्रात असा उल्लेख आला आहे की एकदा त्यांना आग्यामोहळातील माशा चावतात. ते पाहून त्यांचे भक्त खूप कळवळतात. तेव्हा गजानन महाराज त्यांना म्हणाले की या माशा चावण्याचा मला काही त्रास होणार नाही, कारण माशीरूप सच्चिदानंद रूप मी जाणले आहे. ते पुढे म्हणाले की माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. मग मीच मला चावलो तर काय होणार? जसे पाण्याला दुखवता येत नाही, तसेच हे सर्व विश्व
ब्रह्माचेच रूप आहे आणि आपण सुद्धा त्याचेच स्वरूप आहोत. तो व मी भिन्न नाही हे जाणायचे, म्हणजे जाणणारा त्याचेच रूप होऊन जातो आणि मग तिथे कोणीच वेगळेपणाने उरतच नाही. असे हे ब्रह्म सर्वांचे हृदयात स्थित आहे. हाच विचार सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो किंवा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती अशासारख्या श्लोकातून भगवंत सांगतात. इथे आपण थांबूया. श्लोक 18. इति क्षेत्रं तथा ज्ञाने ज्ञेयैश्चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. अर्थ, याप्रमाणे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय यांच्याविषयी संक्षेपतः सांगितले आहे आणि हे जाणल्यानंतर तो भक्त ईश्वराचा भाव प्राप्त करण्यास समर्थ होतो किंवा तो ईश्वराचा भाव प्राप्त सुद्धा करू शकतो. विवरण. वरील श्लोकातून क्षेत्र म्हणजे काय, ज्ञान कशाला म्हणावे आणि मनुष्याला जाणण्याजोगी म्हणून जी वस्तू आहे म्हणजेच ज्ञेय याचे संक्षेपाने वर्णन भगवंतांनी केले आहे. साधकाने आपल्याजवळ असलेल्या क्षेत्राचे गुणधर्म ओळखून ज्ञान प्राप्त करायला हवे. ज्ञेयाला जाणण्याचा सुद्धा प्रयत्न करायला हवा. ते जाणल्यानंतर त्याच्याशी आपला अनन्य भाव कसा आहे हे ओळखून तो व मी वेगळे नाही ह्याचाही अनुभव घ्यावा. त्या परब्रह्माशी असलेला आपला नित्य संबंध लक्षात ठेवावा. येथे क्षेत्र म्हणजे आपले शरीररूपी शेत आहे. यामध्ये काय पेरले पाहिजे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा आणि त्यानुसारच साधकाने आपले कल्याण निश्चितपणे कशात आहे, कोणत्या गोष्टीने आपली उन्नती होईल याचा विचार करून या शरीररूपी क्षेत्रात कर्मरूपी बीजाची पेरणी करावी. त्यास शुभ जीवनरूप असे जल द्यावे व ते क्षेत्र सुविचारांचे फळ देईल यासाठी प्रयत्नशील असावे. इथे भगवंत हे सर्व अर्जुनाला सांगत आहेत. याचं एक कारण असं आहे की यापूर्वी अर्जुनाने माझे कल्याण निश्चित कशात आहे असा प्रश्न भगवंताला केलेला होता आणि त्याला अनुलक्षूनच ह्या सर्व ज्ञानाच्या गोष्टी भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. या अशा शेत व शेतकरी यांचे ज्ञानाने म्हणजे क्षेत्रज्ञाचे ज्ञानाने ईश्वर भक्ती करून ईश्वर भाव प्राप्त करावा. ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून आपल्या ठाई ब्रह्मभाव पाहावा. त्याच्याशीच अनन्य होऊन उपासना करावी, जेणेकरून या जन्माची सार्थकता त्याला प्राप्त होते. ती सार्थकता कशी प्राप्त होईल यासाठीच भगवंत प्रकृती पुरुषाचे ज्ञान पुढील श्लोकातून सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 19. प्रकृतीं पुरुषैश्चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्. अर्थ, प्रकृती आणि पुरुष या दोघांनाही तू अनादी समज. त्याचप्रमाणे विकार आणि गुण प्रकृतीपासून उत्पन्न होतात हे सुद्धा लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही अनादी आहेत. प्रकृती जड आणि पुरुष चेतन आहे. प्रकृतीचे ठिकाणी पुरुष व्यापून राहिलेला आहे. प्रकृती ही त्याची महाशक्ती आहे. ज्याप्रमाणे पाण्यात रस, सूर्यात तेज, तसा प्रकृतीत पुरुष आहे. जसे तेजा वाचून सूर्याच्या असण्याला महत्त्व नाही, तसेच पुरुषा वाचून प्रकृतीला स्वतंत्र अस्तित्व नाही, असे भगवंत सांगत आहेत. वरील श्लोकात क्षेत्र क्षेत्रज्ञ अशी जोडी सांगितली आहे. पैकी क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि तसा उल्लेख आपण क्षेत्र म्हणजे काय ते स्पष्ट करताना भगवंतांनी सांगितलेला आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे सांगताना ब्रह्म म्हणजे काय याची सुद्धा माहिती आपल्याला दिलेली आहे. ब्रह्म हेच क्षेत्रज्ञ आहे. प्रकृती व पुरुष दोन्ही अनादी आहेत. पैकी प्रकृती म्हणजे पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी
प्रकृती, इंद्रिये, मन, त्यातील विकार व चेतना हे सर्वच अनादी आहेत. म्हणूनच पंचमहाभूतांसह या सर्वच गोष्टी कोणापासून, कधी, कशा निर्माण झाल्या हे कोणी सांगू शकत नाही. तसेच या प्रकृतीत सत्व, रज, तम हे 3 प्रमुख गुण आहेत. त्या व्यतिरिक्त हिचे अनेक विकार सुद्धा आहेत. मूळ प्रकृती, महत्त्व, अहंकार, तन्मात्रा, पंचमहाभूते व संपूर्ण सृष्टी हे सर्व प्रकृतीचे विकारच आहेत. मूळ सूक्ष्म प्रकृती घनीभूत होत क्रमाने स्थूल होत जाते व सर्व विश्वातील पदार्थ ती निर्माण करते. परब्रह्म हे आदी तत्व आहे. शिव हा पुरुष म्हणजे आत्मा आहे आणि शक्ती ही प्रकृती आहे. शिव हा नेहमीच शक्तीसह असतो. शिव व शक्ती अशी 2 स्वतंत्र तत्वे नाहीत, तर ते दोन्ही मिळून एकच आहेत. शिवशक्ती हेच ते अर्धनारी नटेश्वराचे रूपसुद्धा आहे. यातील पुरुष किंवा शिव म्हणजे आत्मतत्व ते केवळ प्रेरक असे असते. त्याचे सान्निध्यात प्रकृती कार्यरत होते. विश्वातील लहान मोठी प्रत्येक वस्तूच शिवशक्ती मिलनाचे प्रत्यक्ष दर्शन आहे. शक्ती त्रिगुणात्मक आहे. तिला प्रकृती, दैवी माया आणि गुणमयी असेही म्हटले जाते, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 20. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. अर्थ, प्रकृती हीच कार्यकारणाचे कारण आणि पुरुष हा सुख दुःख भोगाचा हेतू समजला जातो. कार्य म्हणजे शरीर व करण म्हणजे सर्व इंद्रिये आणि त्यांचे कर्तृत्व. यांची निर्मिती प्रकृतीपासून होते. तसेच पुरुष म्हणजे शरीरस्थ आत्मा हा सुख दुःखादी विकारांचा भोगता होतो. विवरण: कोणतेही कार्य घडण्यासाठी काहीतरी क्रिया घडावी लागते. क्रिया म्हणजे करणे, करणे म्हणजेच करण. कार्य याचा अर्थ परिणाम आणि क्रिया करण्यामागे कोणाचे तरी कर्तृत्व सुद्धा असते. कर्तृत्व म्हणजेच क्रिया करण्याचे सामर्थ्य. जो क्रिया करतो तो कर्ता. ते कर्म करण्यासाठी सर्वप्रथम इच्छा महत्त्वाची ठरते. वरील श्लोकात प्रकृती म्हणजे शक्ती असून ती पुरुषाचे अथवा शिवाचे सान्निध्यात कार्यरत असते असे सांगितले आहे. ती सर्व कर्माचे उत्पत्तीला कारणीभूत सुद्धा आहे. तिच्यापासूनच इच्छा, बुद्धी, अहंकार इत्यादी उत्पन्न झाली, जे सर्व इंद्रियांना आपापल्या कार्याचे ठिकाणी प्रवृत्त करत असतात. इच्छा प्रबळ होऊन मनाला चेतना देते व ते मन इंद्रियांकडून विविध प्रकारची कार्ये करविते. त्यालाच कर्तृत्व असे म्हटले जाते. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. ज्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट गुणाचा प्रभाव अधिक असेल त्याप्रमाणे तेथे कार्य घडत राहते. तमोगुण हा जड सृष्टीचा दर्शक आहे. पृथ्वी, धुळीकण, लाकूड, धातू इत्यादी जे सारे जड पदार्थ आहेत ते म्हणजे तमोगुण. या तमोगुणाची थोडी वरची अवस्था म्हणजे वनस्पती, त्यानंतर पशुपक्षी यांची सृष्टी आहे. तमोगुणातून रजोगुणाकडे जाणारी ही वाट असते. ज्याप्रमाणे रात्रीचा अंधार हळूहळू कमी होत जातो त्याप्रमाणे सृष्टीतील ही स्थित्यंतरे होतच असतात. त्यालाच आपण उत्क्रांतीचा नियम असेही म्हणतो. मात्र या सर्व प्रक्रियेत प्रकृतीच नवी नवी रूपे घेत असते. कारण इच्छा, ज्ञान, क्रिया, काम हे सर्व काही तीच आहे. अनेक विद्या, कला, नाद, वाङ्मय हे सारे तिचेच तर रूप आहे. प्रकृतीची उत्पत्ती होते, प्रलय होतो. सर्व काही जो खेळ आहे तो हिचाच आहे आणि या सर्वांमध्ये जो पुरुष किंवा शिव आहे तो तिच्या बरोबरीने सतत असतो. आणि प्रकृतीच्या या गुणांमुळेच पुरुष सुखदुःखाचा भोगता बनतो असे सांगितले जाते. हिच्या सत्वगुणामुळे जी सत्कर्मे घडतात त्यापासून सुख उत्पन्न होते. तर रजोगुणामुळे काही चांगले काही वाईट कर्म घडते. तर तमोगुणांमुळे निषिद्ध कर्म घडतात आणि जी दुःखाला कारणीभूत होतात. हा सर्व प्रकृतीच्या गुणांचा विस्तार आहे
आणि या प्रत्येक ठिकाणी आत्मा किंवा हा पुरुष असतोच. या प्रकृतीच्या सुख दुःख निर्माण करण्याच्या गुणामुळेच, म्हणजेच त्रिगुणांमुळेच हिचा सोबत असलेला हा पुरुष या सर्व सुखदुःखांचा भोगता बनतो. तसेच प्रकृतीच्या विविध रूपातील विस्ताराने, म्हणजेच दगड माती वनस्पती पशु पक्षी मानव इत्यादी या गोष्टींमुळे तो आत्मासुद्धा इतके जन्म पावतो असे आपल्याला वाटते. त्यामध्ये कोणतेच विकार नसतो. केवळ प्रकृतीच्या संगामुळे तो विविध योनीतील सुख दुःखे भोगतो. येथे एक लक्षात घ्यावे की या सर्व गोष्टी प्रकृती करत असते आणि त्याचा भोग मात्र स्वस्थ बसून तो पुरुष घेत असतो. माऊली असं वर्णन करतात, सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी तव प्रकृती उद्यमू करी आणि पुरुष भोगी. इथे आपण थांबूया. श्लोक 21. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान् कारणं गुणसंगोस्य सदसद्यो निजन्मसु. अर्थ, प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांचा भोक्ता असतो. गुणांच्या ठिकाणची आसक्ती ही बऱ्या वाईट योनीत जन्म येण्यास कारणीभूत होते. अजून एक अर्थ असा आहे की प्रकृतीमध्ये असणारा पुरुष प्रकृतीतून निर्माण झालेले गुण आणि विकार भोगतो. विकारांच्या आसक्तीमुळे त्याला सत म्हणजे देव मानव किंवा मानवातील श्रेष्ठ विभूती किंवा असत म्हणजे पशु पक्षादी हीन योनीत जन्म प्राप्त होतात. म्हणजेच गुणविकारांची आसक्ती उच्च नीच जन्मांचे निमित्त आहे असे इथे भगवान अर्जुनाला सांगत आहेत. विवरण, हा पुरुष प्रकृतीमध्ये स्थित असतो. हा पुरुष म्हणजेच सर्वत्र असलेले ब्रह्म. ते पंचमहाभूतांपासून सगळीकडे भरलेलेच असते. तेच ब्रह्म सर्व देहांमध्ये आणि वस्तूंमध्ये सुद्धा असते. असे हे ब्रह्म किंवा पुरुष ज्या देहामध्ये आहे किंवा वस्तूमध्ये आहे त्याच देहातील प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांचा भोग त्याला घडतो आणि इतरत्र असलेल्या गुणांचा भोग त्याला घडत नाही. म्हणजे जिथे तो असेल तिथंच फक्त त्याला तेवढ्यापुरताच तो भोग घडतो, इतर ठिकाणचा घडत नाही. ज्याप्रमाणे वायू ही प्रकृती असून अस्थिरता किंवा वाहणे हा त्याचा गुण आहे, म्हणून वायूत स्थित असलेले ब्रह्म वाहण्याचा गुण भोगते. अशा प्रकारे गुणांशी झालेला संघ पुरुषाला चांगल्या किंवा वाईट योनीत जन्म घ्यायला लागतो. अंगी चांगले गुण असले तर चांगली कर्मे हातून घडत राहतात आणि मग चांगल्या योनीतच जन्म मिळतो. कोणतेही कर्म घडते ते प्रकृती आणि तिचे गुण यांच्यामुळेच. ते गुण म्हणजे त्रिगुणच, पण त्यांचे भोक्तृत्व निर्माण होते पुरुषामुळे, कारण तो त्या गुणांशी आपला संबंध मानतो. गुणाबद्दलची आसक्ती ममता यामुळे तो तिथे अडकून सुद्धा पडतो आणि मग त्याला पुन्हा पुन्हा जन्मसुद्धा घ्यावे लागतात. खरे तर तो अलिप्त अभोक्ता आणि असंग असा सुद्धा आहेच. त्याचे जवळ चांगले वाईट सत असत असे काहीच नाही. त्याने देहात राहून जर अलिप्तपणे भोग भोगले तर त्याला वारंवार देहात अडकून पडावे लागत नाही. भोग भोगून अलिप्त कसे राहायचे ते पुढील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. असं पहा की तुरुंगात कैदी पण असतात आणि तुरुंगातील अधिकारी आणि शिपाई असे कर्मचारी पण असतात. अर्थातच ते जे सर्व एकत्र असतात तर तेथील कैद्यांच्या बरोबर ते जरी तुरुंगात असले तरी त्यांना तुरुंगवास भोगावा लागत नाही. ते तिथे परतंत्र नसतात, ते तिथे स्वतंत्र असतात आणि ते कैदी आणि ते अधिकारी किंवा ते तिथले कर्मचारी हे वेगळेपणाने तिथे वावरू शकतात. पुरुषाला अशा विविध प्रकारचे भोग केवळ प्रकृतीमुळेच भोगावे लागतात. या प्रकृतीचे विविध गुण त्याला बंधनात टाकतात. एरवी पुरुष हा अविकारी आहे, पण प्रकृतीशी संग केल्यानेच तो विविध बंधनात अडकतो. हिचे सामर्थ्य सुद्धा खूप मोठेच आहे, हिचे म्हणजे प्रकृतीचे.
इतके की ज्ञानदेव वर्णन करतात की जडातेही माजवी इयेचा माजू, ही जड वस्तूकडून सुद्धा वेगवेगळ्या हालचाली करून घेते. अगदी मनाचे उदाहरण घेतले तरी आपल्याला असे लक्षात येते, कारण मन स्वतंत्ररित्या विचार केला असता ते अगदी सामर्थ्यहीन असेच आहे. पण ही प्रकृती त्याला तिन्ही लोकातील भोग घडवते. ही सर्व व्यापक व सर्व विकारांचे उगमस्थान आहे. म्हणूनच सर्व व्यापक अशा पुरुषाबरोबर हिचा संग होतो. हे दोघे स्वतंत्रपणे असू शकत नाहीत. ते दोघे सर्वच ठिकाणी अगदी बरोबरच असतात आणि त्याचमुळे ही पुरुषाला बंधनात अडकवू शकते. दुसरे असे आहे की पुरुष नसेल तर हिचे स्वतंत्र अस्तित्व असूच शकत नाही आणि पुरुषही एकटेपणाने असला तर त्याचे अस्तित्व कळतच नाही किंवा कुणाला जाणवतही नाही. असे असले तरी त्याचे अस्तित्व मात्र अबाधितच आहे. पुरुष नसला तर प्रकृती काहीच करू शकत नाही, कारण तो देहात नसेल तर तो देह जड म्हणजे तो निष्क्रिय किंवा निष्प्राण असा असतो. कोणत्याही योनीत कोणत्याही कर्मामुळे जन्म झाला तरी पुरुषाला मात्र तेथे राहावेच लागते. म्हणूनच गुणसंगामुळे या पुरुषाला योनीत जन्म घ्यायला लागतो असे म्हटले जाते. येथे चांगल्या वाईट योनी असे म्हटले आहे. पण जेव्हा प्रथम जीव उत्पन्न झाला म्हणजे अगदी सुरुवातीला, तेव्हा कोणतेच कर्म नव्हते. मग जीव का जन्माला आला? तर जीव जन्माला आला तो एकोहम बहुश्याम या ब्रह्माच्या सत्यसंकल्पामुळे. आणि मग चांगले वाईट कशावरून ठरायला लागले? तर हा भेद केवळ मानव निर्मित आहे. ब्रह्माजवळ चांगले किंवा वाईट, उच्च किंवा नीच असे काहीच नसते. त्याला सर्व सारखेच असते. पण माणूस इतरांना कमी लेखतो. असे असल्यामुळे त्यांच्यात भेद निर्माण होतो. पण इतर प्राणी योनीत जर आपण पाहिले तर ते तसे काही मानत नाहीत. त्यांच्याजवळ सर्व समानताच आहे. तशीच ब्रह्माजवळ सुद्धा आहे. तीच पंचमहाभूतांजवळ सुद्धा आहे. म्हणूनच ब्रह्म सर्वत्र वास करते किंवा जे काही आहे ते सर्व ब्रह्मच आहे असे म्हटले जाते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.